मी काय म्हणते, तुम्ही द्या, माझं काय, शेवटी तुमचा निर्णय आहे, तुम्ही सगळे चारी बाजूनी पाहत असताल, सगळं तुमचा निर्णय आहे तो. पण ठीक आहे ना, आपल्या भारतीय जनता पार्टी कसली आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे आपण पहिल्यापासून बोलते. मग कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही 500 सक्रिय सभासद करा. 500 म्हणता म्हणता मी 1,500 सभासद नोंदणी केली ना. तुम्ही काय सांगितलेलं, तुम्ही 500 करा, मगच तुम्हाला तिकीट. नगरसेवकांनी सुद्धा केलेलं नाही, ते मी 1,500 केले. प्रत्येक ह्याच्यात हे काम करा, सरळ ऍप करा, हे करा, मी केलंय प्रत्येक ह्याच्यात. आणि भारतीय जनता पार्टीने पण हे सांगण्याचं कारण काय, की जेणेकरून आपण लोकांशी जोडलं जातो. सगळे लोक नाव आहे काय भारतीय म्हणजे असं एवढं काय काम करायला लावतात नाही का लोकांना. पण मी नाही, मी म्हटलं अहो ते मी लोकांना काय सांगायचे, खरं सांगते की भारतीय जनता पार्टी लोकांना कनेक्ट व्हावं म्हणून, म्हणजे ते आपल्याला हे काम करायला सांगतेय भारतीय जनता पार्टी. अशा पद्धतीने मी काम करत गेली. मोदीजी माझं काय चुकलं, मी सरळ ऍपवर 700 लोकांची नोंदणी केली. मोदीजी माझं काय चुकलं, मी आपले विश्वकर्माचे एवढे सगळे 200 ते 300 लोकांना मी रजिस्ट्रेशन केलं, त्यांना त्या गोष्टी मिळून दिल्या. मोदीजी माझं काय चुकलं, नमो ऍपवर मी 150 रजिस्ट्रेशन केलं. मोदीजी माझं काय चुकलं, मी 1,500 सभासद नोंदणी केली. मोदीजी माझं काय चुकलं, सक्रिय सभासद मी करत आले. तुम्ही जे जे सांगितलं ते मी करत गेले. मोदीजी मग खरंच सांगा, अगर मी काय चुकले असेल तर मला क्षमा असावी. पण मन की बात मी तुमचं एवढं राबवलं, एवढं हे केलं, पण आमची पण प्लीज मन की बात ऐका. तुमच्याकडूनच मला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. आतापर्यंत 3 गुणवंत विद्यार्थी सत्कार घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण 500 ते 600 विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये माझं देवाभाऊला एकच म्हणणं, लाडक्या बहिणींनी अगर हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तर हे माझी चूक आहे का? जेवढं जमल मी माझ्याकडून करत आलेली ना. आपल्या हडपसर भागामध्ये काहीतरी महिलांचं काम व्हावं यासाठी आपण बचत गटाची स्थापना केली. आपण 15 ते 20 बचत गट आपण स्थापन केलेले आहेत. महिलांना घर बसल्या काहीतरी मिळावं, त्यांना काहीतरी उद्योगधंदा मिळावा यासाठी मी खूप प्रयत्न करते आहे. ही माझी चूक आहे का? देवभाऊ प्लीज मला सांगा, ही माझी चूक आहे का? शेकडो लोकांचे आपण धान्य चालू केलेले आहे, त्यांना मोफत रेशन आपण मिळवून देतोय, ही माझी चूक आहे का? आपण वेगवेगळ्या लोकांच्या योजना राबवतोय, ही माझी चूक आहे का?